बायसन नेचर क्लब आयोजित काजवा महोत्सवामध्ये आपलं आज इथं आपण निसर्गाचा प्रकाशोत्सव अनुभवण्यासाठी आला आहात. चला तर मग या इवल्याशा लखलखणाऱ्या काजव्याला जाणून घेऊया. काजवा निसर्गाचा आविष्कार. मे महिना सरू लागतो, उन्हाची लाही लाही होत असते. बहावा नखशिखांत फुललेला असतो. निसर्ग नियमानुसार एक दोन मोठे वळीव पाऊस येऊन जातात. हवेत कुंद गारवा. 2-3 दिवसांसाठी हा गारवा जाणवू लागतो. वातावरणातील थंडाव्यामुळं समस्त प्राणीसृष्टीत चैतन्य पसरतं. वातावरण आल्हाददायक होतं. या वळीवाच्या 1-2 पावसात रान हळदीला कोंब फुटू लागतात. काळी मुसळीची पानं पण नुकतीच मिसरूड फुटल्यासारखी भूमीतून बाहेर पडतात. आणि सृष्टीचक्रानुसार काजव्यांचा आविष्कार सुरू होतो. यासाठी वाढत जाणारा पाऊस आणि वातावरणातील थंडपणा या गोष्टी आवश्यक ठरतात. पावसाच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी हे छोटे शिलेदार त्याच्या स्वागतासाठी सज्ज होतात. काजव्यांची वाढत जाणारी संख्या पावसाच्या आगमनाची वर्दी देते. ज्याप्रमाणे मृगाचे किडे, वाळवीच्या किड्यांची लगबग, पावशा पक्ष्याचे तारस्वरात ओरडणे, मोरांचा नाच हे सर्व पावसाच्या आगमनाची वर्दी देणारे पारंपरिक किंवा पूर्वापार चालत आलेले आडाखे अंदाज अनुमान असतात, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. काजव्यांचा चमचमाट देखील पावसाच्या आगमनाची वर्दी देणारा असतो. यात शास्त्रीय अनुमान नसतं, पण सूक्ष्म निसर्ग निरीक्षणामधून जुने जाणते वयस्कर लोक शेतीची पूर्व मशागत या विविध संकेतानुसार करत आलेले आहेत. त्यांचे पारंपरिक आडाखे हे बहुतांश वेळा तंतोतंत जुळून येतात, जे वेधशाळेचे अंदाज सुद्धा खोटे ठरवतात. दिवाळीत जसे घरोघरी आकाशकंदील किंवा विविध रंगी चायनीज माळा लावून घर सजवतात ना, किंवा ख्रिसमसच्या झाडावर जशी लाइटिंग केल्यावर चमचमाट होतो ना, तसे सह्याद्रीतील विविध डोंगर रांगांमध्ये दुर्गम भागात काजवे आपला चमचमाट करून झाडे प्रकाशित करीत असतात. मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून हा निसर्गाचा सुंदर आविष्कार जूनच्या थेट 1-2 आठवड्यापर्यंत पाहता येतो. यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी म्हणजे दाट डोंगर, पुरेसा अंधार आणि पोषक झाडे. सह्याद्रीतील दक्षिण पश्चिम घाटातील कोल्हापूर जिल्ह्याला जैवविविधतेचं वरदान लाभलंय. शाहूवाडी आंबा परिसर, गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड या ठिकाणी राखीव वनक्षेत्रालगत दुर्गम भागामध्ये हे काजवे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आदिवासी पाडे आणि धनगरवाड्या इथली झाडे, खास करून यामध्ये हिरडा, बेहडा, अर्जुन सादडा, जांभूळ या झाडांवर काजव्यांची वस्ती दिसून येते. या झाडांच्या फांद्या, खोड आणि पानांमधून काजवे आरास करत असतात आणि त्यांचा चमचमाट एका लयीत, एका तालात सुरू होतो. निसर्गाची स्वतःची एक लिपी असते, जंगलात ती छिपी असते. याचा अनुभव यावेळी येतो. सभोवती काळा कुट्ट अंधार, रातकिड्यांचा किर्र आवाज, गूढ वातावरण, दूरवर मळलेल्या वाटेवर बसलेल्या रातवा पक्षाचा काफू काफू असा आवाज ऐकत अनिमिष नेत्रांनी एक एक आरास केलेली झाडे पाहत आपण पुढे पुढे जात राहतो. साऱ्या जंगलात काजव्यांची ही लुकलुक पावसाच्या आगमनासाठी असते, पण ही असते फार तर 15-20 दिवसांसाठीच.
जंगलात अधेमध्ये पसरलेले, झाडावरून जमिनीवर सडा केलेले हे चमचमाट करीत असलेलं चांदणं पाहणं हा एक विलोभनीय अविस्मरणीय आविष्कार असतो. रात्र जशी सरू लागते तसे हे काजवे प्रकाशमान होतात. मे महिन्याचा उत्तरार्ध आणि जून महिन्याचा पूर्वार्ध हा काजव्यांचा प्रजनन काळ असतो. नर आणि मादीच्या मिलनानंतर नराचं जीवनचक्र थांबतं. आयुष्य कमी असलं तरी ते आनंदानं जगता येतं, हाच संदेश हे छोटे शिलेदार देत असतात. काजवे हे कीटक वर्गात मोडत असून ते कोलेपटेरा या गटात मोडतात. याच्या जगभरात 2000 जाती सापडतात. याला 6 पाय आणि पंखांच्या 2 जोड्या असतात, तर शरीर 3 भागात विभागलेलं असतं. अंडी, अळी, कोश आणि काजवा अशा याच्या अवस्था असतात. अळीतून प्रौढावस्थेत जाताना काजवे स्वयंप्रकाशित होतात. मऊ मृदुकवची छोटे जीव हे काजव्यांचं मुख्य खाद्य आहे, तर काही पक्षी तसेच बेडूक, सरडे आणि पाली हे काजव्यांचे शत्रू आहेत. जगभरात खास करून विषुववृत्तीय प्रदेशात विविध रंगी, विविध आकारांचे काजवे दिसून येतात. यामध्ये पांढरा, हिरवा, नारिंगी, पिवळा, फिकट निळा अशा विविध रंगांचे काजवे चमचमाट करत फिरतात. त्यांच्या प्रकाशाचा रंग 510 पासून 670 नॅनोमीटर इतका असतो. काजव्यांच्या शेपटीमध्ये एक विशिष्ट असं लुसिफेरिन नावाचं रसायन असून या रसायनाची ऑक्सिजनची विक्रिया झाली की त्यातून प्रकाश बाहेर पडतो. ही क्रिया होण्यासाठी ऑक्सिजन समवेत कॅल्शियम ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असणारा ॲडोनाइन ट्रायफॉस्फेट हा रेणू तसेच लुसिफरेज नावाचं अल्कलाइड असणं आवश्यक असतं. यावेळी त्या अवयव शृंखलेतील ऑक्सिजनचा रेणू बंदिस्त असतो, त्याला मोकळं करण्याची जबाबदारी लुसिफरेजची असते. तो एकदा बंधमुक्त झाला की काजव्याचा शेपटीकडील, त्याच्या पोटाकडील भाग उजळून निघतो. या प्रकाशाला शीतप्रकाश म्हणतात. या बायोलुम्सनच्या प्रक्रियेतील मिळणाऱ्या प्रकाशातून उष्णता निर्माण होत नाही. परिणामी प्रकाश थंड असतो. या प्रक्रियेत नायट्रिक ऑक्साईडचा रेणूसुद्धा मौलिक भूमिका पार पाडत असतो. बंदिस्त ऑक्सिजनला सुट करण्याची जबाबदारी ही त्याची असते. तो असेल तरच ऑक्सिजन सुटा होतो, पण जर नसेल तर ऑक्सिजन पुन्हा आपल्या कोशात जातो आणि मग प्रकाश नाहीसा होतो. याचाच उपयोग करत काजवे स्विच ऑफ स्विच ऑन बटन दाबल्यासारखे प्रकाश निर्माण करतात. ही प्रक्रिया काही सेकंदांसाठी झटपट होत असल्यानं दिव्यांची उघडझाप झाल्याप्रमाणे काजवे चमचमाट करतात. आता हे करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपला जोडीदार शोधणे. कारण वंशवृद्धी हा निसर्गाचा नियम आहे. काजवे त्याला अपवाद नाहीत. काजव्याच्या प्रत्येक जातीचा स्वतःचा असा एक पॅटर्न असतो. पॅटर्न म्हणजे एका सेकंदात तो किती वेळा चमकला हे. जमिनीवर असलेली मादी आपल्या जातीचा पॅटर्न ओळखून त्याला प्रतिसाद म्हणून विशिष्ट पद्धतीने चमकते आणि तो पॅटर्न ओळखून नर नेमका त्या मादीजवळ येतो. या पद्धतीनं या शीतप्रकाशाचा उपयोग केला जातो. जे निशाचर नसतात ते चमकत नाहीत, पण जर सावलीच्या ठिकाणी वाढत असतील तर त्याच्याकडेही चमकण्याची क्षमता असते. या प्रकाशाला जैविक प्रकाश म्हणतात. हे प्रकाश निर्माण रात्रीच्या अंधारात नीरव शांततेत पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. आणि यासोबत जर नशीब बलवत्तर असेल तर मग निशाचर पक्षी, रातव्याचा आवाज, घुबडाचं दर्शन, त्याचा गूढ असा आवाज आणि डोळे मिचकावत सावध होऊन बसलेल्या ऊद मांजराचे डोळे देखील आपल्याला पाहता येतात. निसर्गाचा हा विलक्षण आविष्कार नजरेत साठवून घेत असताना, हा आनंद लुटत असताना
संवेदनशील पर्यावरणपूरक पर्यटनासाठी पर्यटकांनी सुद्धा काही गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे. यामध्ये मोठ्यांनी गाणी न लावणे, जंगलात भोजनाचा बेत न आखणे, तसेच प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स, विघटनशील कचरा जंगलामध्ये न टाकणे, विजेरीची किंवा बॅटरीची सतत उघडझाप न करणे, मोठ्याने हॉर्न न वाजवता जाणे, या गोष्टी जर कटाक्षानं पाळल्या तर वन्यजीवांना, त्यांच्या अधिवासाला आणि स्थानिक समुदायालाही त्रास होणार नाही. तसेच वन आणि वन्यजीव विभागाच्या सूचनांचं पालन केल्यास संयतपणे निसर्गातील एक अनोखा आविष्कार तुम्हाला आयुष्यभरासाठी तुमच्या डोळ्यात साठवता येईल. यासाठी मुख्य रस्ता, डांबरी सडक सोडून पालापाचोळ्यात जाणं धोकादायक आहे. यामध्ये साप किंवा सरपटणारे प्राणी असू शकतात. तसेच पायामध्ये बूट असणंही आवश्यक आहे. निसर्गात जाताना आपण निसर्गाचा एक जागरूक आणि जबाबदार घटक आहोत याची जाणीव ठेवून तसेच स्वयंसेवकांच्या नियमांचं पालन केल्यास ही निसर्ग भ्रमंती, हा काजवा महोत्सव आनंददायी होईल. कारण निसर्ग अनुभवणं, त्याचा आनंद घेणं, यात तर आयुष्याचा निखळ निरपेक्ष आनंद आहे.